नमस्कार मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो टाइप्स ऑफ लीव. एखादा एम्प्लॉई आफ्टर कन्फर्मेशन झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे लीव त्याला ॲप्लिकेबल असतात, ह्या सर्व गोष्टींचा आज मी डिटेल तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. फर्स्ट सुरुवात आहे ते नॅशनल हॉलिडे. नॅशनल हॉलिडेमध्ये तुम्हाला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर हे तुम्हाला नॅशनल हॉलिडे म्हणून दिले जातात. आणि महाराष्ट्रामध्ये 1 मे ॲज अ महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिनाची सुट्टी तुम्हाला दिली जाते. आता नंतर सत्यामध्ये कोणते प्रकार आहेत त्याच्यामध्ये कॅज्युअल लीव फर्स्ट आहे, सिक लीव आहे, पर्सनल लीव, अर्न लीव ज्याला आपण म्हणतो त्या आहेत. आता कॅज्युअल लीवचा काय कधी तुम्ही ॲप्लिकेबल होऊ शकता, तर याच्यामध्ये कॅज्युअल लीवमध्ये तुम्ही हे लीव तुम्हाला 3 ते 4 दिवस आधी तुम्हाला ॲप्लिकेशन देऊन ॲप्रूव्ह करून घ्यायचे आहे. वर्षाला तुम्हाला 8 ते 10 सुट्ट्या हे कॅज्युअल लीवमध्ये असतात. पर्सनल लीव जशा तुम्हाला जर महिन्याला तो ॲक्युमुलेट होतात, तसं तुमचं वर्किंग कंपनीत प्रत्येक महिन्याला त्या ॲक्युमुलेट होतात. 21 सुट्ट्या हे तुम्हाला वार्षिक मिळतात. ओके, 6 ते 7 लाँग लीव जर असेल तर तुम्हाला हे सेम प्रोसेस राहणार की ॲप्लिकेशन घेऊन तुमच्या L1कडून ॲप्रूव्ह करून घ्यायचे आहेत. सिक लीवमध्ये तुम्हाला 7 ते 8 ह्या सिक लीव असतात. ओके, मिनिमम तुम्हाला ह्या सिक लीव जर ॲप्लिकेबल करायच्या असतील 3च्या वरती जर तुम्ही आजारी असाल तर मेडिकल सर्टिफिकेट गरजेचं आहे. जे जर तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं त्यात तरच ह्या सिक लीव ॲप्लिकेबल होतात. याच्यामध्ये नंतर कॉम्पेन्सेटरी ऑफ म्हणून एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय 26 जानेवारी असेल, एखादी हॉटेल इंडस्ट्री असेल, 26 जानेवारीला समजा एका कर्मचाऱ्याने जर काम केलं तर त्या दिवसाचा काम केल्याची सुट्टी तो इतर दिवशी घेऊ शकतो, पण त्याच्यामध्ये ते 3 महिन्याच्या आत तो त्याला ॲप्लिकेबल करू शकतो. ओके, त्यानंतर आहे मॅटर्निटी लीव अँड पॅटर्निटी लीव. आता याच्यामध्ये कॅज्युअल लीवमध्ये जो कंडिशन आहे, कॅज्युअल लीव हे कॅरी फॉरवर्ड होत नाही, पर्सनल लीव हे कॅरी फॉरवर्ड होतात. ते एकतर कॅरी फॉरवर्ड होतात किंवा ते पैशाच्या स्वरूपात तुम्हाला एनकॅशमेंट दिली जाते. तर मॅटर्निटी लीव म्हणजे कोणती कर्मचारी, जी महिला कर्मचारी आहे ती 90 दिवस जर काम केलं तिने कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये वर्षभरात, तर ते मॅटर्निटी ॲक्ट बेनिफिटसाठी ॲप्लिकेबल आहे. 26 वीकची तिला मॅटर्निटी विथ पेडमध्ये त्यांना दिली जाते. ओके, दॅन पॅटर्निटी लीव म्हणजे काय? पॅटर्निटी लीवमध्ये कुठलाही मेल कर्मचारी, पुरुष कर्मचारी जर बाप झाला, त्याला मुलगा किंवा मुलगी झाली तर त्याला 5 दिवसाची पॅटर्निटी लीव दिली जाते. हे त्याच्यासाठी की त्या मुलावर तो वेळ फॅमिलीबरोबर आणि त्या मुलावर वेळ स्पेंड करण्यासाठी ही पॅटर्निटी लीव ॲप्लिकेबल केली जाते. देन आहे आता याच्यामध्ये सुट्टीचा जो अजून एक नियम आहे ते आपण म्हणतो त्याला सँडविच लीव. सँडविच लीव मीन्स व्हॉट, की बाबा तुम्हाला ऑलरेडी सुट्टी आहे आणि त्याला सुट्टीला जोडून जर सुट्टी घेतली तर जी सुट्टी तुम्हाला ॲप्लिकेबल आहे ती बी तुमची कट केली जाते. ह्याला आपण सँडविच लीव असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ की जी सुट्टी घेतलेली आहे, म्हणजे दिलेली आहे की सुट्टी असेल की बाबा कुठला फेस्टिवल हॉलिडे असेल, त्याला जर जोडून सुट्टी तुम्ही घेतली तर ती जी सुट्टी तुम्हाला मिळालेली आहे ती बी कटिंगमध्ये जाते. हा त्याचा नियम आहे, ज्याला आपण सँडविच लीव म्हणतो. अशा प्रकारच्या सर्व सुट्ट्या तुम्हाला मी आज इथे सांगितलेल्या आहेत की बाबा सुट्ट्या कोणत्या कोणत्या असतात. नॅशनल हॉलिडे असतात, फेस्टिवल हॉलिडे असतात, पर्सनल लीव असतात, सिक लीव असतात, दॅन कॅज्युअल लीव, मॅटर्निटी लीव, पॅटर्निटी लीव, कॉम्पेन्सेटरी ऑफ, ह्या सर्व प्रकारच्या सुट्ट्या तुम्हाला मिळत असतात.